हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू होममेकर महादेवीज लाईफ. तर आता 9 वाजले आहेत आणि बाळ अजून झोपलेलं आहे. तर सकाळी तो 5:30ला उठला होता. रात्री पण 1:30ला झोपला. तर सकाळी उठून अजिबात आम्हाला झोपायला पण दिला नाही आणि काम पण करायला दिला नाही. तर सर्दी बहुतेक त्याला झाली थोडीफार. तर सर्दीमुळे तो त्रास करत आहे. आणि मग बाळाचे बाबा पण जरा बाहेर गेले आहेत, काहीतरी आणायचं आहे म्हणून. तर मी तोपर्यंत रेडी झालेली आहे. आणि डोक्यावरून अंघोळ केली होती. तर माझे कर्ली हेअर्स असल्यामुळं तेव्हाच ॲलोवेरा जेल लावून घेतलेलं आहे आणि थोडं विंचरून वगैरे घेऊन असं अंबाळा घातलेला आहे. तर नंतर बाहेर गेल्यानंतर कुठेतरी मग सोडेन केस. तर आताशी तयार झालेली आहे. आणि नाश्त्यामध्ये काल पनीरची भाजी आणली होती आणि भात उरला होता, तर तेच केलेलं आहे मी नाश्ता. उठ की आता आंघोळ करूया. तुम्ही आंघोळ करा की, आंघोळ केला नाही. चला, पाणी तापवलेलं आहे. पिलो थोडे कपडे होते ओले आहेत, ते धुवून घाललेच पाहिजे. तर आता धुवून घातलेले ते वाळत घालते, मग नाश्ता करून मग निघूया. तर बेळगावला निघालो आहोत आम्ही. समोर बाबा वाजवीनात. कुठे आहेत बाबा? तर मध्येच आम्ही दुपारी जेवणाची वेळ झाली होती, तर इथे थांबलो हॉटेलमध्ये. आणि तर थाली मागवली आहे, ऑर्डर केलेली आहे. तर आता येईलच एवढ्यात. आणि खूप छान जेवण होतं. तर श्रीखंड होतं, ताक होतं, चपाती, सगळंच व्यवस्थित होतं अगदी. काय 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 तर आता कोल्हापूरवरून बेळगावला निघत आहोत आणि लवकरच पोहोचेन आम्ही 2 तासामध्ये. तर आधी माहेरी जाणार आहे. तर मम्मीने सांगितलं की फणस पडला आहे आणि घेऊन जा म्हणून. नको, ती खीर केलेली आहे तांदळाची आणि उपीट, नाश्ता वगैरे सगळं करून, चहा वगैरे करून आम्ही गावी निघालो. आणि माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, तर मला नंतर काही करता आलं नाही. आणि आत्ता संध्याकाळी माझ्या सासरी पोहोचलो. तर फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करून आम्ही हनुमान जयंतीनिमित्त तर आदल्या दिवशी रात्री हे असतं भजन वगैरे, तरी ते भजन वगैरे सुरू झालेलं आहे. मी, माझी सासूबाई म्हणजे आई आणि बाळ असं मी 3 जण गेलो. आणि थोड्या उशिराने बाळाला शी झाली, त्यामुळे मी परत आले. आई तिकडेच थांबल्या. असं महाराज विचारल्यानंतर महाराज गुरुनीच आणलं बरं का. गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनीय समाधान अति जैशी. गुरुने जाणलं आणि गुरुने सांगितलं, अरे राजा दशरथा, तुझ्या जीवनामध्ये जे स्वप्न आहे ते फार वाईट. तू उद्यापासून या अयोध्येमध्ये राहू नकोस. उद्यापासून म्हणे तू बाण घे आणि तू जाऊन जंगलामध्ये 3 जनावर मार म्हणून सांगितलं. लगेच राजा उठला, गुरूंच्यावर विश्वास ठेवला, बाण घेतला आणि जनावर मारण्याकरता सकाळचे 4 वाजता गेला. एका सरोवरावरती महाराज पाणी होतं खाली. राजा एका झाडावरती बसला आणि बाण लावून बसला. सकाळी बाबा एखादा हरिण येईल, एखादा चित्ता येईल, काहीतरी येईल, कुठलं तरी प्राणी येईल, त्याला मारायचं या उद्देशाने बसला. गंमत अशी झाली, त्याच वेळेला एक मुलगा महाराज, 17-18 वर्षाचं मुलगं, त्याचं नाव आहे श्रावणबा. तो मुलगा आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन चालला होता. कुठे घेऊन चालला होता? काशीला घेऊन चालला होता. आताची आई वडिलांना काही दिसत नव्हतं, डोळ्याने काही दिसत नव्हतं, आंधळे होते, हातापायनं चालायला होत नव्हतं. कावडमध्ये ठेवलं आणि काशीला चालले. नेमकं ज्या ठिकाणी राजा दशरथ बाण लावून बसला होता, त्याच ठिकाणी त्यांना तहान लागली महाराज. बघा काय दैव घेतली असते. तहान लागली. ते म्हणायला लागले, अरे श्रावणा, तहान लागले रे, कुठंतरी पाणी आहे का बघ, पाणी आहे का बघ. म्हटल्यानंतर श्रावण बाळानं सांगितलं, आई बाबा तुम्ही या झाडाखाली आराम करा, मी पाणी पाहून येतो. त्याला तिथं बसवलं, तांब्या घेतला, पाणी आणण्याकरता. पण नेमकं कुठं गेला श्रावण बाळ? जिथं राजा दशरथ बाण लावून बसला होता तिथं गेला महाराज. तलावामध्ये पाणी होतं. सकाळचे 5 वाजले होते, प्रकाश दिसत नव्हता, अमावस्या सुद्धा होती त्या ठिकाणी.
ठिकाणी अंधार होता. त्यावेळेला ते तांब्यानं महाराज बुडवल्यानंतर तांब्यामध्ये आवाज आला, बुड बुड असा आवाज आला. राजा दशरथाला असं वाटलं, अरे एखादं जनावर आलं म्हटलं, आणि आवाजाच्या दिशेनं बाण सोडलं. सरळ श्रावणाच्या छातीत आला. श्रावण बाळ म्हटलं, आई ग, अशी किंचाळी फोडली महाराज. राजा दशरथाला वाटलं, हा आवाज कुणाचा आहे? जनावराचा नाही म्हणे. हा आवाज कुणाचा आहे? एखाद्या मुलाचा आहे. पाहण्याकरता आला तर एक 17-18 वर्षाचा मुलगा घायल झालेला आहे, पंचप्राण सोडत आहे, त्याच्या छातीत घुसलेला आहे बाण. तो आई बाबा म्हणत आहे. एवढ्या त्या अयोध्येच्या राजानं विचारलं, अरे बाळा तू कोण आहेस आणि ह्या वेळेला इथं काय करतो? त्यानं सांगितलं, मी श्रावण बाळ आहे राजे. माझ्या आई वडिलांना पाणी पाहिजे होतं, त्यांना काशीला घेऊन चाललोय. पाणी आणण्याकरता मी आलो. राजे तुम्ही काय केलात? हे कोण आहात तुम्ही? राजानं सांगितलं, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. अरे बाळा, मी चुकून बाण मारलं रे तुला. माझ्या मनात नव्हतं तुला बाण मारायचं, पण चुकून मारलं. मला माफ कर. संतांची रीत आहे महाराज, चुकून झालं त्याला माफ आहे. क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. श्रावण बाळाने त्याला माफ केलं, पण सांगितलं, राजन तुम्ही मला मारलात, मी फक्त अर्ध्या तासामध्ये मरणार आहे, पण मरायच्या अगोदर माझे मनातली एक इच्छा पूर्ण करा. माझे वृद्ध माता पिता पाणी म्हणून तडफडतात. माझ्या वृद्ध माता पित्यांना काशीला जायचं आहे, त्यांची कोण सेवा करणार? तेव्हा त्या राजाने शपथ घेतली, श्रावणा मी त्यांची सेवा करेल. हातावर हात घेतला. श्रावणानं आनंदानं प्राण सोडला. राजानं महाराज ते पाणी घेतलं, वृद्ध माता पित्यांच्या जवळ आला, तांब्यात ठेवलं. तांब्यात ठेवल्यानंतर माता पित्यानं वाटलं, आमचा मुलगा आला वाटतं. का? आंधळे होते, दिसत नव्हते. आला वाटतं. अर्धा तास झाला तरी सुद्धा मुलगा काय बोले ना. वडिलांनी विचारलं, अरे बाळा का बोलत नाहीस तू? तुला आम्ही पाणी आणायला सांगितलं म्हणून काय राग आला का? अरे बाबा असं असलं तर आम्ही तुला बोलत नाही. बोल बाळा, काहीतरी बोल. पण राजा दशरथाला माहिती होतं, मी जर यांच्या बरोबर बोललो तर हे पाणी पिणार नाही. लगेच महाराज आईने शपथ घातली, बाळा तू बोललास तर ठीक, नाही तर आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही. शेवटी आई वडिलांच्या हट्टापायी मुलाला त्या राजा दशरथाला बोलावं लागलं. राजा दशरथ म्हणायला लागला, अहो वृद्ध माता पिता, मी तुमचा मुलगा श्रावण बाळ नाही, अयोध्येचा राजा दशरथ आहे. तुमचा मुलगा माझ्या हातून मेला, न कळत त्याला बाण लागला, तो मेला. या पुढे मलाच तुमचा मुलगा समजा. आता पाणी प्या. अयोध्येला तुम्हाला काशीला मी माझ्या रथातून घेऊन जातो. अयोध्येमध्ये माझे मायबाप समजून मी तुमची सेवा करतो. आता पाणी प्या. आता मला सांगा, कुठले माता पाणी पितील? हो महाराज, आपला मुलगा मेला असं समजल्यावर कोण पाणी पिलेल महाराज? आई पिळेल काय बाप पिळेल? सांगा महाराज मला. आई ती आई असते, आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात. झोप की 12 वाजले बाबा, असं का करायलास? झोप झोप लवकर. आजचा व्लॉग इथेच संपतो. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. थँक्यू. उद्या करा माझं.